सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट फर्स्ट या टॉपिक मध्ये आपण ग्रॅव्हिटेशन या टॉपिक बद्दलची माहिती घेत होतो. आज आपण या ठिकाणी या टॉपिक मध्ये पुढचा कन्सेप्ट विचारात घेतोय, फ्री फॉल. आता फ्री फॉल म्हणजे काय, तर त्या ठिकाणी एखादी ऑब्जेक्ट एका ठराविक हाईट वरून आपण खाली सोडतो, त्यावेळेस ती ऑब्जेक्ट जर फक्त त्या ठिकाणी फक्त आणि फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्स मुळे जर डाऊनवर्ड येते, देन देअर मोशन, तर त्याची मोशनला आपण काय म्हणतो, फ्री फॉल असं म्हणतो. Whenever we can discuss that one, this means the object we can release it from the certain height of from the surface of earth. Surface of earth पासून काही हाईट वरून हे ऑब्जेक्ट आपण काय करतोय, सोडून देतोय. Then their motion should be free. ती मोशन फ्री झाली in a downward direction is due to only force of gravity. ती कोणामुळे होत असेल, फक्त आणि फक्त फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी मुळे होत असेल, तर आणि तरच त्या प्रकारच्या मोशनला आपण काय म्हणतो, फ्री फॉल असं म्हणतो. आता मोस्टली ज्यावेळेस त्या ठिकाणी ऑब्जेक्ट वरून खाली येते, त्यावेळेस त्या ठिकाणी त्या ऑब्जेक्टवर दोन प्रकारचे फोर्स ऍक्ट होतात. एक डाऊनवर्ड फोर्स असतो, तो ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतो, आणि याला त्या ठिकाणी अपोजिंग अपवर्ड फोर्स असतो, तो म्हणजे लेअर ऑफ एअर आणि ऑब्जेक्ट ची सरफेस याच्यामध्ये काय होतं, फ्रिक्शन होतं, आणि या फ्रिक्शनमुळे त्या ठिकाणी त्या ऑब्जेक्टची मोशन ही सुद्धा काय होत असते, रिस्ट्रिक्टेड होत असते. तर जर त्या ठिकाणी जो फ्रिक्शनल फोर्स आहे तो जर अब्सेंट असेल, तर त्या ठिकाणी मोशन ऑफ ऑब्जेक्ट ही फक्त आणि फक्त कशामुळे होते, तर ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे डाऊनवर्ड डायरेक्शनला होते. अशा वेळेला त्या ठिकाणी त्या टाईपच्या मोशनला आपण काय म्हणतो, फ्री फॉल असं म्हणतो. आता अशा प्रकारची मोशन त्या ठिकाणी पहिले आपल्याला जर ऑब्झर्व करायचं असेल, मग जर फ्री फॉल असेल, तर फ्री फॉल मध्ये एकाच वेळेला एकाच हाईटवरून दोन ऑब्जेक्ट जर खाली सोडल्या, तर ते एकाच वेळेला जमिनीवर काय होतात, रीच होतात. हे त्या ठिकाणी आपल्याला सिद्ध करता येतं ड्यू टू द फ्री फॉल. आणि हे पहिल्यांदा प्रेडिक्ट कोणी केलं असेल, तर गॅलिलिओ नावाच्या शास्त्रज्ञांनी फर्स्ट इट विल बी प्रेडिक्टेड इन 1590, म्हणजे 1590 मध्ये पहिल्यांदा त्या ठिकाणी हे निदर्शनाला आणून दिलं गॅलिलिओ या शास्त्रज्ञ. आता त्यांनी त्यावेळेला त्या ठिकाणी इटली या ठिकाणी पिसा सिटीमध्ये त्या ठिकाणी टॉवर आहे, दॅट विल बी द वन ऑफ द टॉवर, की ज्या टॉवर वरून दोन ऑब्जेक्ट एकाच वेळेला काय केल्या, सोडून दिल्या, आणि कॅन ऑब्झर्व देअर मोशन. सो इट्स मोशन विल बी सिमिलर टू इच अदर and it reaches at the surface of earth at one time. म्हणजे एकाच वेळेला त्या ठिकाणचे दोन्ही ऑब्जेक्ट काय झाले, पृथ्वीच्या सरफेसवर जाऊन पोहोचले. सो ही कॅन से दॅट विल फ्री फॉल, म्हणून त्याला त्या ठिकाणी काय म्हणलं, फ्री फॉल. आता फ्री फॉल आणखी चांगल्या पद्धतीने आपल्याला समजायचं असेल तर या ठिकाणी आपण एक्झाम्पल बघूया. या ठिकाणी एक ऑब्जेक्ट आहे ए, या ठिकाणी फ्रॉम द सरफेस ऑफ अर्थ याच्या एवढ्या डिस्टन्सवर त्या ठिकाणी ए ऑब्जेक्ट आहे. तिथून आपण हे ऑब्जेक्ट रिलीज करतोय at a time t is equal to t1 is equal to 0 and initial velocity u1 is equal to 0 meter per second. आता हे ऑब्जेक्ट सोडल्यानंतर आफ्टर 1 second we have to measure the velocity of that object at position b at t is equal to 1 second and velocity must be equal to 9.8 meter per second. या ठिकाणी बी ठिकाणी असलेली velocity 9.8 meter per second. त्याच्यानंतर जर विचार केला, आफ्टर 2 सेकंड मीन्स t3 टाइम देअर ऑब्जेक्ट मस्ट बी रीचेस टू द सरफेस वेअर द वेलोसिटी विल बी मेजर, सो दॅट विल बिकम्स 19.6. आता इथं टाइम चेंज होतोय, वेलोसिटी चेंज होते. सो विथ रिस्पेक्ट टू टाइम वेलोसिटी जर चेंज होत असेल, तर त्या ठिकाणी ऑब्जेक्ट ही कशी आहे, एक्सेलरेटेड आहे, आणि ऑब्जेक्ट एक्सेलरेटेड आहे याचा अर्थ आपण काय म्हणतो, ऑब्जेक्ट इज इन मोशन. आणि जर ऑब्जेक्ट मोशन मध्ये आहे, तर त्या ठिकाणी त्या मोशनचं एक्सेलरेशन काय राहते, कॉन्स्टंट आहे का वेगवेगळं आहे, हे फाइंड आउट केलं. मग या ठिकाणी व्हेनेवर एनी ऑब्जेक्ट रिलीज फ्रॉम द सर्टन हाईट, then its motion will be gives one of the acceleration, that is 9.8 meter per second. There's the acceleration 9.8 meter per second because of the gravitational acceleration. या ऑब्जेक्ट वरून काही सोडलेल्या ऑब्जेक्ट मध्ये जे एक्सेलरेशन आहे ते काय, एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, आणि ते किती असतं, सरफेस ऑफ अर्थला 9.8 असतं. म्हणजे या ठिकाणी इथं जर 9.8 असेल, तर या प्रत्येक पोझिशनला 9.8 यायला पाहिजे.
म्हणजे या ठिकाणी u1 पासून u2 पर्यंत ऑब्जेक्ट आली तर याच्यामध्ये ऍक्सलरेशन किती झालं तर या दोघांमधला डिफरन्स फाइंड आउट केला 9.8 येतो. इथून इथं पण मेजर केला तोही ऍक्सलरेशन डिफरन्स किंवा व्हेलॉसिटी मधला डिफरन्स 9.8 येतो विथ रिस्पेक्ट टू टाइम डिवाइडेड बाय 1 म्हणजेच त्या ठिकाणी आपल्याला काय मिळतं ऍक्सलरेशन. आणि ऍक्सलरेशन या ठिकाणी इथेही 9.8 मिळतं इथेही 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर मिळतोय म्हणजे या तिन्ही पोझिशनला त्या ठिकाणी ऍक्सलरेशन कॉन्स्टंट राहतं. आणि ऍक्सलरेशन कॉन्स्टंट राहतं याचा अर्थ त्याच्यावर फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी फक्त आहे दुसरा कुठला फोर्स. आणि जर असं होत असेल तर त्या ऑब्जेक्टच्या मोशनला काय म्हटलं जातं फ्री फॉल असं म्हटलं जातं. सो दॅट इज अबाउट द वन ऑफ द एक्झाम्पल ऑफ फ्री फॉल. आता या ठिकाणी याचाच एक सिंपल एक्सपेरिमेंट बॉयल्स नावाच्या शास्त्रज्ञाने त्या ठिकाणी केलं. ही कॅन टेक वन ऑफ द बॉटल अँड there is one coin of metal and one of the feather of the one bird that will be introduced into that bottle. त्या bottle मध्ये introduce केलं and then it create the vacuum inside that. त्याच्यामध्ये काय केली व्हॅक्यूम क्रिएट केली तर त्या ठिकाणी then it inverted आणि मग त्या ठिकाणी ती बॉटल काय केली इन्व्हर्ट केली. So motion of coin and feather will be with the same acceleration 9.8 meter per second and reaches to the at last at one time that will be the due to the 9.8 meter per second square एवढ्या वेगाने एक्सेलरेशन त्या ठिकाणी ही ऑब्जेक्ट काय होतं तर ऑब्जेक्ट मीटर पर सेकंद या एक्सेलरेशन नाही ऑब्जेक्ट त्या ठिकाणी त्या बॉटल मध्ये खाली येताना दिसतंय. म्हणजे अशा प्रकारचं त्या ठिकाणी बॉयल्स यांनी एक्सपेरिमेंट काय केला तर एका बॉटल मध्ये एक बॉटल घेतली त्या बॉटल मध्ये त्या ठिकाणी एक फिदर पंख ठेवला आणि कॉइन ठेवली आणि ती बॉटल व्हॅक्यूम क्रिएट केला त्यातून एअर आहे ती एअर व्हॅक्यूम पंपच्या साहाय्याने काढून घेतली आणि नंतर ती उलटी केली तर त्या ठिकाणी त्या मोशन ऑफ कॉइन आणि फिदर या दोघांची मोशन सारखीच आणि एकाच वेळेला ते त्या तोंडाशी बॉटलच्या तोंडाशी येताना दिसले. म्हणजे याचा अर्थ त्या ठिकाणी त्या दोघांची मोशन काय आहे फ्री फॉल आहे. आता याच्याबद्दलचा एक व्हिडिओ मी या बरोबर जोडतोय तो तुम्ही व्यवस्थित बघायचा आणि मग त्याच्यानंतर आपण पुढचं डिस्कशन करूया. Freely falling objects and acceleration due to gravity. Fall towards the earth. It happens due to the gravitational force exerted by the earth on the object. Suppose you drop simultaneously a small stone and a cotton ball of the same size from a height. Which of the two will reach the ground first? We see that the stone reaches the ground earlier than the cotton ball. So, we may falsely conclude that the heavier objects fall faster than the lighter ones. That is, the acceleration produced in heavier objects is more than in lighter objects. Galileo showed that all bodies, whether light or heavy, fall at the same speed towards the earth. Galileo explained that the lighter bodies fall at a slower rate due to the resistance of the air. Later, Robert Boyle proved this experimentally. He placed a coin and a feather in a long glass tube and evacuated it with the help of a vacuum pump. Robert Boyle observed that when the tube was inverted, both the coin and the feather reached the bottom of the tube at the same time. Thus, he concluded that the acceleration produced in all the freely falling bodies is the same and does not depend upon the mass of the falling body. आता जर आपण त्या ठिकाणी व्हिडिओ बघितला त्या व्हिडिओ मध्ये आपल्याला या ठिकाणी या फ्री फॉल बद्दल क्लिअरिटी येते. आता याच्यानंतरचा पार्ट आपल्याला काय महत्वाचं असतो की या फ्री फॉल मध्ये इफ देयर इज अ फ्री फॉल then the velocity and time taken by the object during free fall how it will be calculated तो कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करावा लागतो. मग तो कॅल्क्युलेट करायचा असेल we have to use the Newton's equations for the motion. न्यूटनची इक्वेशन ऑफ मोशन त्या ठिकाणी आपण यूज करून त्या फ्री फॉल मध्ये त्या ठिकाणी velocity and time taken by object to reach on the surface of earth
या ठिकाणी बघितलं कॅल्क्युलेशन ऑफ व्हेलॉसिटी अँड टाइम टेकन बाय द ऑब्जेक्ट टू रीच ऑन द सरफेस ऑफ अर्थ इज कॅरीड बाय युजिंग न्यूटन्स इक्वेशन ऑफ मोशन फॉर द फ्री फॉल. अशा पद्धतीचं. आता या ठिकाणी जर आपण विचार केला तर फॉर द फ्री फॉलच्या वेळेला जर आपण विचार केला ऍक्सलरेशन a इज इक्वल टू g मीन्स 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर एवढं असतं आणि त्या ठिकाणी इनिशियल व्हेलॉसिटी दॅट इज इक्वल टू 0 म्हणजे u काय असते सुरुवातीची 0 इनिशियल व्हेलॉसिटी. म्हणजे दोन्ही व्हॅल्यू जर न्यूटन्सच्या इक्वेशन ऑफ मोशन मध्ये ठेवल्या तर आपल्याला त्या ठिकाणी त्या इक्वेशनच्या सहाय्याने त्या त्या वेळेला त्या फ्री फॉल साठी व्हेलॉसिटी आणि टाइम पिरियड कॅल्क्युलेट करता येईल. So whenever first equation we have to consider v is equal to ut plus at, that will be the one of the first equation. पहिलं equation है equation of motion we have learned in the 9th standard. So we can put the value of u here. So what we get value of a here. So what we get v is equal to 0 plus gt and then we can get therefore v is equal to g into t. So that means the first equation to calculate the velocity of the freely falling object. So that is by using first equation of motion. According to second equation of motion, there is the s is equal to ut plus half of at square. We can put the values of u and a. Then what we get? We get the value of s. S is equal to half of g into t square, which is equal to h. त्याला आपण हाईट कारण डिस्प्लेसमेंट म्हणजेच काय होतं वरून खाली ऑब्जेक्ट येते किंवा खालून वर जाते तर त्या ठिकाणी हाईट अटेंड करते म्हणून s लाच आपण h म्हणतो. So what we get here, s is equal to half of gt square, which is equal to h. So that is the second equation from which that we can calculate the height of object which is freely falling. जे object freely falling आहे त्याची height आपण calculate करू शकतो by using this formula. According to the third equation of motion, तिसरं equation आपण मोशनचं घेतलं ज्याच्यामध्ये आपण value of u and a ठेवली तर value काय मिळाली v square is equal to u square means u square plus twice as means there is a v square is equal to 0 square plus twice g into s. So v is equal to twice gs means that will be s is equal to h. So we get twice gh. So v square is equal to twice gh ही एक व्हॅल्यू आपल्याला मिळते. आता या ठिकाणी आपण असं विचार केला जर ऑब्जेक्ट आपण अपवर्ड टाकतोय तर एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी नेहमी निगेटिव्ह घ्यायची ऑलवेज टेकन ॲज अ निगेटिव्ह. While the acceleration due to gravity किंवा acceleration due to gravity ची जी व्हॅल्यू आहे ती ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू ही कधी पॉझिटिव्ह घ्यायची when object is freely falling towards the earth. जर ऑब्जेक्ट वरून खाली येते तर जी ची व्हॅल्यू ही नेहमी काय ऑलवेज टेकन ॲज अ पॉझिटिव्ह ती पॉझिटिव्हच घ्यायची. अशा पद्धतीने या फ्री फॉल बद्दलची आपल्याला संकल्पना कळते. आता या ठिकाणी याच्या पुढचा कन्सेप्ट येतो त्या ठिकाणी ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.